तर आता आम्ही असा निर्णय केला की महायुती म्हणून मुकोटी निवडणूक लढवायची हे पक्क, जोपर्यंत कच्ची यादी आणि मग पुढे पक्की यादी होत नाही तोपर्यंत किती संस्था ह्या मतदार राहिल्या हे क्लिअर होत नाही. मग ते किती राहिले हे क्लिअर झालं की कोणाचे किती हे क्लिअर होत. आता काही क्लिअरिटीज नाहीये ना. तर समजा 400 समथिंग संस्थांना एसआयटी लागली होती आणि डीडीआर राजकुमार पाटलांकडे होतं. तर त्यांनी त्यातलं काय केलं की त्यातल्या 170 ह्या 1300 मधल्या कॉमन होत्या, त्या देऊन बाकीच्यांना ठराव पाठवला. निर्णय दिलाच नाही. तो निर्णय उरलेला अंदाजे 300चा जेव्हा ते लिहितील त्याच समजा काही संस्था ह्या रद्द करल्या तर त्यांना ठराव दिलेला असून मतदान करतात. इकडे 1300 कडे येऊ, 1300 मधल्या सगळ्यांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या पण निकाल लिहिला बाकी. 1300 पैकी 1300 वरील असं म्हणतील तर 1300 पैकी 1300 नंतर म्हणतील. त्यामुळे फायनल यादी झालं आपल्या सहकार भाषेमध्ये कच्ची पक्की म्हणतो ती झाल्याशिवाय नेमके मतदार किती कोणाचे किती हे क्लिअर होणार नाही. त्याच्यावर प्रेम धरेल. आता समजा अशी कल्पना करू की काही फिगर बोलली की आणि ती खरं ठरली की म्हणून याला आधी माहिती होतं. समजा 3800 फायनल झाले आणि याच्यामध्ये समजा बीजेपीचे 2000 आहे तर बीजेपी म्हणणार की बाबा तुम्ही 12-13 जागा द्या. ह्या जणी 1500 वर गेल्या तर आपल्या 10-12 जागा त्या म्हणण्याला काही भेटी घेणार नाही. आता काही बोलण्याचा अर्थ नाही असं म्हणून सगळेजण ठराव गोळा करण्याला लागलेले आहेत.